महाळुंगे पोलीस शशांक आणि लता हगवणे यांना ताब्यात घेणार आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सध्या दोघेही येरवडा जेलमध्ये आहेत। शशांक आणि लता हगवणे हे फसवणूक प्रकरणातील जेसीबी पोलिसांकडून जप्त जेसीबी करण्यात आले। जेसीबी फसवणूक प्रकरणातील गुन्ह्याचा महाळुंगे पोलिसांकडून आता तपास सुरू झालेला आहे। महाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये बंदुकीचा धाक दाखवत फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झाला आहे। कोठडीतून जे ताब्यात घेणार आहे त्याआधी आपण पाहिलं तर चाकणमधील महाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये याच जेसीबी संदर्भात जो आहे तो आता 11,70,000 रुपयाच्या फसवणुकीचा पिस्तूल दाखवत हा गुन्हा जो आहे तो या ठिकाणी केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपण पाहू शकतो की तोच MH12SU 3165 या क्रमांकाचा जेसीबी जो आहे तो संतोष येळवंडे या व्यक्तीला जो आहे तो विकला होता। मात्र काहीतरी गडबड करत जी आहे ती या ठिकाणी हा जेसीबी पुन्हा जो आहे तो शशांक हगवणे यांनी आपल्याकडे घेतला। त्यानंतर त्याच्या विरुद्ध आणि त्याच्या आई लता याच्या दोघांविरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संतोष जायभाई सर आहेत। सर काय सांगाल, कशा प्रकारचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? मात्र शशांक आपण पाहिलं तर आता न्यायालयीन कोठडीमध्ये। बरोबर आहे। यातील जे काही फिर्यादी आहे प्रशांत येळवंडे याच्या आणि शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यामध्ये हा विक्रीचा व्यवहार झाला होता। व्यवहारामध्ये 11,70,000 रुपये रक्कम दिल्या गेलेली आहे फिर्यादीकडनं, आणि परंतु बँकेला ती रक्कम त्यांच्या अकाउंटला पोहोचलेली आहे। उर्वरित रक्कम बाकी होती, परंतु त्या दरम्यानच हा जेसीबी परत शशांक हगवणे परत घेऊन गेला होता आणि फिर्यादीला ते त्यांचा व्यवहार जो काही तो व्यवहार पूर्ण करत नव्हते। जेसीबी परत देत नव्हते आणि व्यवहारही पूर्ण करत नव्हते। त्यामध्ये 2024ला एक अर्जसुद्धा झाला होता। त्यामध्ये सुद्धा त्याने आपसी समझोता दोघांनी करून तो व्यवहार पूर्ण करण्याचं ठरलं होतं, परंतु त्यानंतरही त्याने तो व्यवहार पूर्ण केलेला नाही। आणि आता आपण यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय DCP साहेब, माननीय ACP साहेब आणि माननीय ओपनी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकंदरीत गुन्ह्याचा सर्व तपास सुरू आहे। आता त्यानंतर यातील जे काही आरोपी आहे तर हे न्यायालयीन कोठडीत आहे। तर न्यायालयीन कोठडीतून दुसऱ्या गुन्ह्यातून या माझ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्याची जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती मी पूर्ण करतो आहे। आणि जे आपल्याला न्यायालयांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर किंवा त्यांच्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर आपण तात्काळ आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करणार आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर न्यायालयीन कागदपत्र जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर संतोष